आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेविरोधात विद्यार्थी काँग्रेसचं आंदोलन, तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रेरणेतून स्पर्धा आयोजित केल्याचं विद्यापीठाचं स्पष्टीकरण। मात्र आता विद्यापीठानं हे परिपत्रक मागे घेतलं। विद्यापीठानं राजकीय अजेंड्याचा भाग होऊ नये, विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, रोहित पवारांचं ट्विट। नागपुरात देखील व्हॉइस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धा घेतली जाणार असल्याची माहिती भाजपचे बबलू गौतम यांनी दिली आहे। पुढच्या महिन्यामध्ये नागपुरात व्हॉइस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार। वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व कायम, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव, 17 पैकी 16 जागांवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व। माझ्या भाषणाचा रोख ब्राह्मण समाजावरच होता, पण माफी मागायचा प्रश्न येत नाही, मी समाजाचा उल्लेख केला नाही, भास्कर जाधव वक्तव्यावर ठाम। काही दिवसांपूर्वी सभेत भास्कर जाधव यांनी तालुक्यातील खोदकी संपवल्याचं केलं होतं वक्तव्य। कालचा माझ्या भाषणाचा रोख हा ग्वाहागर मधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता। तुम्ही म्हणताय की मी माफी मागायला पाहिजे होती, कोणाची माफी, कशाबद्दल माफी, असं मी काय पाप केलं? खोदकी विषय कधीच संपला, पण नव्यानं सुरू केला जातोय। राजकीय सभा होती, ब्राह्मणांवर बोलून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधला, भास्कर जाधव यांच्यावर माजी आमदार विनय नातू यांची प्रतिक्रिया। हा विषय फार पुरातन काळी संपलेला आहे, पण तो नव्यानं उकरून काढून आपल्याला त्याच्यातनं स्वतःचा राजकीय स्वार्थ साधता येण्याचा प्रयत्न हा सुरू आहे। मंडल आयोगाचे जनक शरद पवार ही केवळ भामटेगिरी, महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला मूर्खात काढण्याचं शरद पवारांच्या पक्षाचं काम, पवार आणि मंडल आयोगाचा काडीचाही संबंध नाही, लक्ष्मण हाकेंचा पवारांवर निशाणा। मंडल आरक्षणाचे जनक शरद पवार ही शुद्ध भामटेगिरी आहे। महाराष्ट्रातल्या ओबीसींना येड्यात काढण्याचा, मूर्खात काढण्याचा प्रयत्न शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनेते किशोर कदम यांच्या तक्रारीची दखल, किशोर कदम यांच्याकडून सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट संदर्भात सोशल मीडियामध्ये पोस्ट करत तक्रार, फडणवीसांकडून सहकार सचिव आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लक्ष घालण्याच्या सूचना। मेजॉरिटी नावाचा एक नियम आपल्याकडे गृहनिर्माण नियम आहे याच्यामध्ये, सहकारामध्ये, आणि त्या नियमामुळे कधी कधी काय होतं की एखादा माणूस जो कायदेशीर भांडत असतो, एखादा माणूस जो प्रामाणिक असतो आणि तळमळीने स्वतःचं घर वाचवण्याचा प्रयत्न करत असतो। 6 आणि 7 सप्टेंबरला दिल्लीमध्ये सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश, उपराष्ट्रपती पदासाठी निवडीची रणनीती ठरण्याची शक्यता।